श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आर.जे. श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवर जी श्रद्धा अशी आर.जे. श्रद्धा. रसिको, आज गुरुवार विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. दर गुरुवारी आपण विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटत असतो. हा कार्यक्रम स्पेशली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांसाठी आपण आयोजित केलेला आहे. यामध्ये ओपन लिंक फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांनी सुरू केलेल्या विनोबा या ॲपमध्ये ज्या काही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी आपल्या शाळेवरती उपक्रम घेतलेले आहेत त्या उपक्रमांच्या पोस्ट शेअर केल्या जातात आणि त्यातूनच उत्कृष्ट अशा पोस्टना पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड मिळतो. आणि अशाच पुरस्कृत शिक्षकांना आपण रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो. याच अनुषंगाने आज माझ्यासोबत आहेत श्रीमती अक्का शिवाजी पावरा मॅडम, ज्या आलेल्या आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझर टाउनशिप निफाड इथून. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, खूप खूप स्वागत तुमचं. धन्यवाद. तर कसं वाटतंय आज तुम्हाला या ठिकाणी येऊन? खूप छान वाटतंय. बरं, पोस्ट ऑफ द मंथ कधी मिळालं होतं तुम्हाला? जानेवारीमध्ये बरं. पोस्ट ऑफ द मंथ मिळालंय. कशा संदर्भात काय पोस्ट होती तुमची? कविता गायन वाचन या पोस्टची डिस्ट्रिक्ट लेवलला पोस्ट ऑफ द मंथ मिळालेलं आहे. बरं. मुळातच तुम्ही कुठल्या आहात, तुमचं बालपण कुठे गेलं याविषयी काय सांगाल? ॲक्च्युली मी मूळची नंदुरबार जिल्ह्याची अतिदुर्गम भाग आहे, आदिवासी भाग आहे. बिलगाव हे गाव आहे आणि तालुका धडगाव. बरं. आणि मग शिक्षिकाच व्हावं असं का ठरवलं होतं? ॲक्च्युली लहानपणापासूनच माझ्या मनात होते की शिक्षक होणं आणि त्याचीच आवड जास्त होती आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपण विद्यार्थ्यांना घडवावं. बरं. आणि मग घरून पाठिंबा कसा होता शिक्षणासाठी? आमचे वडील ही शिक्षण क्षेत्रातच होते, त्यामुळे आम्हाला यासाठी म्हणजे वेगळं काही करावं लागलं नाही आणि त्यांचा कायमच सपोर्ट होता. बरं बरं. तुम्ही किती भावंड आहात? आम्ही 4 भावंड. बरं. आणि सगळे शिक्षण क्षेत्रात आहे? नाही, बरं. फक्त शिक्षण क्षेत्रामध्ये मीच आहे. अच्छा. बरं. आणि मग D.Ed झाल्यानंतरचा पुढचा प्रवास कसा होता? पहिलं पोस्टिंग कुठे झालं? माझं प्रथम पोस्टिंग 2019 पुणे जिल्ह्यात झालं. शाळा ही आदिवासी क्षेत्रातच होती. मोरुशी म्हणून शाळा आहे आणि तालुका खेड. बरं. आणि मग लग्नानंतर तुमच्या करिअरला पाठिंबा मिळाला, कसं झालं? लग्नानंतर खरं तर लग्नानंतरच जी सुरुवात होती ती माझी शिक्षणाला झाली. कारण की प्रथम वर्ष D.Ed झालं त्यावेळेसच माझं लग्न झालेलं होतं. अच्छा. आणि त्यानंतरच बाकीचं शिक्षण मी केलं. बरं. म्हणजे सासरच्यांकडून खूप पाठिंबा हो, मिळाला खूप तुम्हाला? पाठिंबा. बरं, क्या बात आहे. बरं, ह्या 6 वर्षामध्ये तुम्ही जसं म्हटलात की पुण्यामध्ये तुम्ही होतात, मग तिथली शाळा कशी होती? विद्यार्थी संख्या कशी होती? खरं सांगायचं तर जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्या मी भागामध्ये होते तिथं विद्यार्थी संख्या कमी होती, परंतु आपण त्यानंतर मी बरेच काम केले. त्या काम केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या संख्येसुद्धा वाढ झाली. तिथं मी मुख्याध्यापक म्हणून शिक्षण सेवक असतानाच मुख्याध्यापक म्हणून ते पद मला मिळालेलं होतं. बरं. आणि त्यामुळे जबाबदारी जास्त आल्या त्यावेळेस. आणि हळूहळू शिकत असताना कशा प्रकारे आपण आणखीन शाळेची प्रगती करू शकतो, विद्यार्थ्यांमध्ये प्रगती करू शकतो, शाळेची पटसंख्या वाढण्यासाठी आपण काय वेगळं करू शकतो याच्यावर तर बराच मी प्रयत्न केला आणि त्यात मला यशही आले. आणि मुख्याध्यापक असताना CSR फंडातून त्या आदिवासी क्षेत्रामध्ये खूप सुंदर शालेय इमारतीचं बांधकाम देखील झालं, तेही माझ्याच काळात. क्या बात आहे. त्यामुळे म्हणजे मला स्वतःलाही समाधान वाटते की झालं आपण, कारण की नवीन सुरुवात होती आणि आपल्याला अनुभव नसताना बरंच काही आपल्याला करता आलं शिक्षण क्षेत्रामध्ये, जे माझं म्हणजे बालपणापासूनचं स्वप्नही होतं की आपण करायला पाहिजे. कारण की काय होतंय, आपण ज्यावेळेस अतिदुर्गम भागात ज्यावेळेस आपण नोकरीला लागतो त्यावेळेस आपल्याकडे अनुभव नसतो. आणि माझं फर्स्ट म्हणजे पहिल्यांदाच मी तिथं ॲज अ शिक्षण सेवक म्हणूनच मी कार्यरत झाले. आणि त्याच्यामुळे कसं झालं, मला काही आधीचा काही अनुभव नव्हता आणि त्यामुळे मला करायला वावही भेटला. आणि मग पुण्यामध्ये एकाच शाळेमध्ये तुम्ही 6 वर्ष होता? हो, एकाच शाळेमध्ये. बरं. आणि इथे 1 वर्षाभरापूर्वी तुम्ही नाशिकला? 2024 मध्ये. बरं. मग आल्यापासून एकाच शाळेवर आहात निफाडच्या? हो. बरं. आणि इथे कितवीचा वर्ग आहे तुमच्याकडे? सध्या माझ्याकडे 7वीचा वर्ग आहे. बरं. किती आहे पटसंख्या आणि शाळा कशी आहे? शाळा खूपच छान आहे आणि पटसंख्यासुद्धा 400च्या वरच आहे पूर्ण स्ट्रेंथ शाळेची.
आणि 7वीला मला 31 विद्यार्थी आहेत. बर, क्या बात आहे. बरं, मग विनोबाची आणि तुमची ओळख कधी झाली? म्हणजे पुण्यात असताना झाली की नाशिकला आल्यावरती झाली? पुण्यात असताना झाली होती. मी ॲप डाउनलोड केलं होतं, परंतु त्याच्यावर मी काही काम केलेले नव्हते हां. आणि म्हणजे त्याबाबत एवढी माहिती नव्हती. परंतु मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मॅडम होत्या, आमच्या शाळेतल्याच मॅडम होत्या. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही खूप ॲक्टिव्ह टीचर आहात. तुमचे बरेच काही म्हणजे आधारित, खेळ आधारित, कृती आधारित तुम्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही शिकवता. त्याचे व्हिडिओ तुम्ही बनवतातच, परंतु तुम्ही त्याचा प्लॅटफॉर्म तुम्हाला म्हणजे तुम्ही याच्यावर आहात का, विनोबावर आहात का? म्हटलं नाही. मग त्यांनी मला सांगितलं की विनोबावर असे असे पोस्ट तुम्ही शेअर करा. त्यांनीच मला सगळं सांगितलं की कशा प्रकारे तुम्ही पोस्ट शेअर करू शकता वगैरे. खरं त्यांचंही म्हणजे आभार मानते मी. वा. बरं, मग इथे आल्यानंतर इथल्या विद्यार्थ्यांना घेऊन तुम्ही काय काय उपक्रम राबवले त्याविषयी काय सांगाल? इथल्या विद्यार्थ्यांना घेऊन सर्वात आधी माझा जो फोकस होता तो इंग्लिशवर होता. त्याच्यानं स्पोकन इंग्लिश, कविता वाचन, महावाचन आणि बाकी देखील खेळा आधारित, कृती आधारित कार्यक्रम मध्ये किंवा आनंदाई शनिवार अंतर्गत बॅगलेस किंवा दप्तरमुक्त शनिवार हे उपक्रम मी कायमच राबवतच होते. तर त्यानुसार ते मला वेगळं प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे काय झालं की मला आणखीन संधी उपलब्ध झाल्या आणि विद्यार्थ्यांना सुद्धा याची जाणीव झाली आणि विद्यार्थी सुद्धा स्वयंस्फूर्तीने त्यामध्ये सहभागी झाले. बरं, आणि मग आतापर्यंत साधारण किती पोस्ट शेअर केल्या तुम्ही सांगता येईल अंदाजे? 500+. वा वा वा. मग आपल्याकडे विनोबाच्या ॲपवरती इतर शिक्षकांच्या सुद्धा पोस्ट येतात. मग Yes. त्या कधी इन्स्पायरिंग वाटल्या का? मग त्याच्यातल्या काही कॉपी आपण इथे केल्या का? हा, येस. म्हणजे मी बरेच पोस्ट पाहिलेल्या आहेत आणि त्या मला आवडल्या. तर मी ते लगेचच मुलांना सांगून की आपल्याला असं असं करायचं आहे बाबा, की याबाबत आपल्याला त्या कृती करायच्या आहेत आणि विद्यार्थ्यांनाही ते व्हिडिओ दाखवले जातात. त्यामुळे विद्यार्थी स्वयंस्फूर्तीनेच ते कृती स्वतः सांगतात, मॅडम आपण असं करूया, आणि मुलांनाही त्याबाबत आनंद आहे. किंवा स्पेलिंग बीच्या असतील तर त्यांना मी स्वतः आदल्या दिवशी मी व्हॉट्सॲप आमचा ग्रुप आहे त्यावर शेअर करते आणि त्यांना म्हणते की आपण उद्या स्पेलिंग बीचं करणार आहोत. तर ते लगेच म्हणजे इतक्या म्हणजे आनंदित होतात आणि यामुळे पालकांमध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी आलेली आहे की आमचा विद्यार्थी करतो आहे आणि स्वयंस्फूर्तीने पालकांना सुद्धा वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये ती प्रगती दिसून येत आहे. आणि काय होतंय की कुठला तरी प्लॅटफॉर्म आहे जो विद्यार्थ्यांसाठी आहे, त्यामुळे मला विनोबा म्हणजे अतिशय आवडतो. बरं, आतापर्यंत किती पोस्ट ऑफ द मंथ मिळाल्या? मला ऑगस्ट महिन्यामध्ये स्पेलिंग बी साठी डिस्ट्रिक्ट लेवलचं पोस्ट ऑफ द मंथ मिळालंय आणि आता जानेवारीमध्ये. क्या बात आहे, 2 मिळाल्या म्हणजे. बरं, मग त्यावेळेला काय काय शैक्षणिक साहित्य मिळालं होतं विद्यार्थ्यांसाठी? विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मल्टिप्लिकेशनचे चार्ट्स दिलेले होते. शैक्षणिक साहित्य स्टेशनरी वगैरे होत्या, डायरी होती. अच्छा, क्या बात आहे. बरं, मग ते विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्ही वाटलं त्यावेळेला त्यांचा आनंद कसा? खूप आनंद झाला, खूपच. आणि आपण शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त काही सणवार असतील किंवा काही इतर जयंती, पुण्यतिथी असेल, हे कसं साजरं करतो? डेफिनेटली आता आम्हाला प्रत्येक जयंती, पुण्यतिथी आम्ही साजरा करतो. विद्यार्थ्यांना आम्ही त्यासाठी आधीच माहिती दिलेली असते की उद्या महात्मा गांधी जयंती आहे. तर मग ते आधीपासूनच प्रिपरेशन असतात. मग त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी याच्यामध्ये ते स्वतः प्रिपेअर करतात भाषण. आणि त्यानुसार ते समोर येऊन भाषण म्हणतात आणि त्याप्रकारे त्यांना त्यांच्याबाबत म्हणजे त्यांच्या ज्या भाषण करण्याची जी त्यांची क्षमता विकसित होते. आणि त्यासाठी सुद्धा आम्ही ते पालकांनाही त्यासाठी वारंवार सांगत राहतो की विद्यार्थ्यांना त्यासाठी तुम्ही प्रोत्साहित करा. वा वा वा, क्या बात आहे. एकूणच विनोबाविषयी तुम्हाला काय वाटतं? हा ॲप शिक्षकांच्या मदतीसाठी आहे नक्कीच आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. मग त्याबद्दल काय वाटतं, नेमकं काय भावना आहेत तुमच्या? मला मनापासून वाटते की जिल्हा परिषद शाळामध्ये प्रामुख्याने होतकरू आणि मजुरांची मुलं असतात आणि त्यामुळे काय होते की जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आहे आणि यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे अत्यंत गरजेचे असताना यासाठी विनोबा ॲपमुळे विविध नाविन्यपूर्ण व प्रभावी शैक्षणिक उपक्रमाची आम्हाला माहिती मिळाली. त्यामध्ये आम्ही जे उपक्रम घेतले, जे महावाचन असेल किंवा कथा व चावडी वाचन, स्पोकन इंग्लिश प्रोग्राम, स्पेलिंग बी किंवा कागज के पंख, याद्वारे आमच्या विद्यार्थ्यांनी बरेच काही असे कागदापासून विविध असे विमान असेल किंवा फुलपाखरू किंवा ह्या ड्राय कलरमध्ये तिरंगाचे विविध असे वस्तू बनवणे असेल, तर ते त्यांना आम्ही सांगितलं की हे आपण अपलोड करणार आहोत किंवा त्याबाबत आपण, मग त्यामुळे विद्यार्थ्यांना विशेष असं प्लॅटफॉर्म मिळालं विनोबामुळे.
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ती गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि स्वतःहून विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने असेल किंवा स्वतः म्हणतील मॅडम आम्ही आज हे करून आणलेलं आहे, आज मी ही कविता पाठांतर केलेली आहे, किंवा तुम्ही माझा व्हिडिओ घ्या. आणि म्हणजे जे विद्यार्थी कुठं बोलत नव्हते ते विद्यार्थी सुद्धा बोलायला लागले. वा वा, क्या बात आहे, खूपच छान. आणि पालकांचा रिस्पॉन्स नक्कीच पॉझिटिव्ह आहे, पण एकंदरीत शाळेचं वातावरण कसं असतं, म्हणजे पालकांचा उत्साह कसा असतो? डेफिनेटली पालक खूप आनंदित आहेत आणि त्या व्यतिरिक्त आमच्या शाळेमध्ये देखील बरेच उपक्रम राबविले जातात. कारण आमची शाळा ही मोठी आहे, इयत्ता 1ली ते 7वीपर्यंतची शाळा आहे. त्यामुळे आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम घेतले जातात किंवा जिल्हा परिषद राबवत असलेल्या अध्यक्ष चषक स्पर्धा असतील, अशा स्पर्धेमध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने असेल किंवा स्वतःहून भाग घेतात. आणि गायन स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, सांस्कृतिक स्पर्धा असेल, लोकनृत्य, वैयक्तिक नृत्य स्पर्धा असेल, स्पेलिंग बी जी जिल्हा परिषदमध्ये आताच आहे, मॅथ बी, या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेमध्ये इयत्ता 1ली पासून तर 7वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जे पॉझिटिव्हिटी आहे, जो बदल जाणवतोय, त्यामुळे डेफिनेटली पालक देखील खूपच म्हणजे पाठिंबा त्यांचा भरपूर आहे त्यासाठी. वा, नक्कीच. आणि एकूणच जाता जाता आपल्या सगळ्या शिक्षक मित्रमैत्रिणींना काय सल्ला द्यावा असं वाटतं? विनोबा ॲपच्या माध्यमातून विविध पुरस्कार प्रदान केले जातात. खरे पाहता शिक्षकांची दखल घेतली जाते, कारण की हा असा प्लॅटफॉर्म आहे जे कोणालाही म्हणजे असं नाही की टिपिकल फक्त त्याच व्यक्तीसाठी आहे. तर तसं न करता प्रत्येक तळागाळातील शिक्षकाला प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी जे विनोबा ॲप जे काम करत आहे ते खरंच उल्लेखनीय आहे. आणि मी प्रत्येकाला सांगेल की माझे जे शिक्षक बंधू आणि भगिनी आहे यांनी याचा वापर करावा. आणि जे शिक्षक खूप छान काम करताय त्यांना तर प्रोत्साहित करतातच, परंतु तसं नाही तर इतर देखील शिक्षक आहेत ज्यांनी नवीनच त्यांनी या ॲपशी जोडले गेले आहे किंवा त्यांना आत्ता कुठं माहिती होत आहे त्यांनाही त्यांनी प्रोत्साहित केलेलं आहे. म्हणजे त्यांना प्रथमतःच त्यांनी पोस्ट केलेले आहेत आणि त्यांना ते पोस्ट ऑफ द मंथ मिळाले आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी विनोबा ॲपच्या माध्यमातून विविध पुरस्कार प्रदान केले जातात. आणि त्यामुळे जिल्हा परिषदच्या शाळांना नवसंजीवनी देणारे प्रेरणादायी आणि अत्यंत उपयोगी असे प्रभावी माध्यम आहे असे मला ठामपणे वाटते. वा वा वा, खूपच छान. अतिशय छान असा तुम्ही सल्ला पण दिलात आणि तुमचं मत खूप छान व्यक्त केलं. आणि मुळातच तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतका छान संवाद साधला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि ह्या पुढच्या सगळ्या भविष्यासाठी आणि सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या श्रीमती अक्का शिवाजी पावरा यांच्याशी, ज्या आलेल्या होत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझर टाउनशिप निफाड इथून. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.